नमस्कार मित्रांनो, धार्मिक कथा चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये अध्याय 19 प्लक्ष वगैरे द्वीपे, पाताळ व नरक बघणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये भारतवर्ष अध्याय बघितला होता। जर तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या। तर चला मग 19 अध्याय सुरू करूयात। प्लक्ष द्वीपाचा स्वामी मेधातिथी याला पुत्र 7 झाले। शांतभव, शिशिर, सुखोदय, नंद, शिव, शेमक आणि ध्रुव ही त्याची नावे। या द्वीपात 7 पर्वत व 7 नद्या आहेत। शालम द्वीपाचा स्वामी व पुष्मान होय। श्वेत, हरित, जिमूत, रोहित, वैदूत, मानस व संप्रभ हे त्याचे 7 पुत्र। तिथे कुमुद, उन्नत, द्रोण, महिष, बलाहक, क्रोंच आणि असे 7 पर्वत असून योनी, तोया, वितृष्णा, चंद्रा, शुक्ला, विमोचनी व विधृती नावाच्या 7 नद्या आहेत। ज्योतिष्मान हा कुशद्वीपाचा अधिपती आहे। त्याला उभद्रित, वेणुमान, दैवरथ, लंबन, द्रुती, प्रभाकर आणि कपिल असे 7 पुत्र झाले। तिथे विद्रुम, हमेशैल, धुमान, पुष्पवान, कुशेशय, हरी व मंदराचल असे 7 पर्वत असून दूतपापा, शिवा, पवित्रा, सन्मती, विधुदना, मही व काशा अशा 7 नद्या वाहतात। क्रोंचदीपती दूतिमान याचेही 7 पुत्र होते। त्यांची नावे कुशल, मंदग, उष्ण, पिवर, अंधकारक, मुनी व दुदुभी ही आहेत। शाकद्वीपाचा राजा भव्य याला सुद्धा जलदकुमार, सुकुमार, अरुणिबक, कुसुमोद, समोदार्की व महाद्रुम असे 7 पुत्र होते। तिथे सुकुमारी, कुमारी, निलिनी, धेनुका, इशू, वेणुका व गभस्ती नावाच्या 7 नद्या आहेत। पुष्कर द्वीपाचा अधिपती शबल असून त्याला महावीर आणि धातकी नावाचे 2 पुत्र होते। त्याच्या नावाचे 2 प्रांत आहेत। त्याच्या मधोमध मानसोत्तर नावाचा 50,000 योजने उंचीचा व तेवढाच लांब रुंद पसरलेला वर्ष पर्वत आहे। त्याच्या सभोवावर गोड्या पाण्याचा समुद्र असून सोन्याची पण जीवजंतू नसलेली अशी जमीन आहे। तिथे एक पर्वत असून त्याचे नाव लोकालोक आहे। तिथे पूर्ण काळोख असून काळोखाचेच आवरण असते। हे नंदी वाहना ती भूमी 70,000 योजनेचे उंच असून प्रत्येक 10,000 योजनावर एक पाताळ आहे। त्याची नावे अतल, वितल, नितल, गाभास्तिमान, महातल, सुतल व पाताल अशी आहेत। तिथली भूमी काळी, पांढरी, लाल, पिवळी, साखरेसारखी व सोनेरी आहे। तिथे दैत्य व नाग राहतात। या पुष्कर द्वीपात भयानक असे नरक सुद्धा आहेत। त्यांच्यापैकी मुख्य नरकाची नावे मी सांगते। रौरव, सुकर, रोध, ताल, विशसन, महाज्वाल, तप्त, कुंभ, लवण, विमोहित, रुधिर, वैतरणी, कृमिश, कृमिभोज, असिपत्रवन, कृष्ण, लालाभक्ष, दारुण, पाप, पियुवहन, वन्यज्वाल, अंधा, शिरा, संदेश, कृष्णसूत्र, तमस, अविची, श्वभोज, अप्रतिष्ठ आणि उष्णवीची अशी ती आहेत। पापी लोक तिथेच जातात। रुद्रा यांच्याही वर भुवलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक व सत्यलोक असून ते सर्व जल, अग्नी, वायू व आकाशमय आहेत। अशा प्रकारचे हे ब्रह्मांड आत्मतत्वाच्या आधारे स्थिर आहे। इतर ब्रह्मांडापेक्षा हे 10 पटीने मोठे आहे। याला आपल्यात सामावून घेऊन देव नारायण स्थिर आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।